मुलगी कोण आहे सर? मला नाव विचारतोयस? स्वतःच्या गर्लफ्रेंडचं नाव सांगितलंस का अजून? तिचं नाव सतत घ्यावंच वाटतं. ती समोर नसताना तिचं नाव घेऊन तिच्याशी बोलावंसं वाटतं. आपल्याशिवाय तिचं नाव कोणी घेतलं की काळजाचा टोका चुकतो. आपलं पण असंच होतंय राव. संजय, मला कधी वाटलंच नव्हतं की या गल्लीत मी शिरेन. पण आता नुसतं शिरलोच नाही, आता भटकतोय. पण आपल्या दोघांमध्ये एक फरक आहे संजय. तू जिच्यावर प्रेम करतोस ना, तिला माहितीये की तू तिच्यावर प्रेम करतोस आणि ती तुझ्यावर तेवढंच प्रेम करते. तेवढंच नाही सर, जास्त करते. लकी यू. आपलं तसं नाही यार. तिला काहीच माहित नाही. मी प्रेमात पडलोय पण तिला काहीच माहित नाही. तुम्ही सांगत का नाही सर? सांगितलं असतं रे, पण तुला जर आपलं माहिती, जे काही आहे ते समोर डायरेक्ट. पण इथे तसं नाहीये. का सर? कारण छान आहेस तू संजय. म्हणजे हळूहळू माझ्याकडून सगळी माहिती काढून घेतो. पण मी असं नाही सांगणार. आधी तू तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव सांग. तुम्ही बॉस आहात सर, आधी तुम्ही. हा, छान आहेस तू. तर एक काम करू. मी 1 2 3 म्हणतो. मी 3 म्हटल्याबरोबर आपण आपापल्या मनातली नावं घ्यायची. ऍट द काउंट ऑफ 3. रेडी? ऍज यू से सर. येस, कम. 1 2 साडे माडे 3 मंजिरी. काय यार संजय, चिटिंग करतोस यार तू. मी एकटाच बोललो येड्यासारखा मंजिरी. दुसरं काय नाव ऐकून झालं नाही मला. मंजिरी म्हणजे? ओळखतोस तू तिला? त्या मॅरिड आहेत सर. वेगळी होते ती तिच्या नवऱ्यापासून. संजय, मी तिच्या नवऱ्याला कमनशिबी नाही, कर्मदरिद्री समजतो. कर्मदरिद्री. मंजिरी सारखी मुलगी आयुष्यात टिकवून ठेवता नाही आली तर. तेव्हा एक संधी द्यावी मला. मी अशी वेळ आयुष्यात कधीच येऊ देणार नाही. कधीच नाही. सत्या, आई तू कधी आलीस पुण्याहून? अर्ध्या तासापूर्वी चालले. प्रवास नीट झाला ना? हो. प्रिया बरी आहे आता. तुला बातमी कळली असेल ना? हो. मी कपडे बदलून आलोच. सत्या,
एक सांगायचं आहे. काय? मला परत पुण्याला जावं लागेल. म्हणजे काय झालंय की गरोदर असल्याचं कळल्यापासून प्रिया थोडीशी हळवी झाली. तिला जपायला हवं. सुहासराव आहेत पण घरात कोणी मोठं बाई माणूस नाही ना, म्हणून सुहासराव म्हणाले, म्हणजे त्यांनी विनंती केली मला. मग मी पण हो म्हटलं. किती दिवस? म्हणजे जाऊन येऊन असेल ना मी. पण आई, या सगळ्यात तुझी खूप दगदग होईल. हो दे रे, तेवढी सोसायची. पण हे सगळं करत असताना या घरातही तुझी एक गरोदर सून आहे, हे नको विसरूस. तिचं काही अडत नाही माझ्यावर. म्हणजे सासूबाई आहेत, वंस आहेत. तू ठरवलं असशील तर माझं काहीच म्हणणं नाही. सत्या, प्रियाचं बाळही माझं नातवंडच येणार आहे. त्याच्यासाठी तर एवढं करू शकतेच मी, नाही का? नाही, जे केल्याने तुला बरं वाटणार असेल तू काहीही कर. माझं काहीच म्हणणं नाही. काय काय बघतेस? माझं ओढवलेलं मरण बघते. काही प्रॉब्लेम आहे का? काय मूर्खासारखं बोलतेस? कारण मी मूर्ख आहे, म्हणूनच तर अडकले या सगळ्यामध्ये. तू अडकलीस? तुला कोण अडकवणार? उलट तूच तर मला अडकवलंस तुझ्या नजरेच्या. सुहास प्लीज, थोडा वेळ शांतपणे टीव्ही बघू शकते का मी? हो हो, अगदीच बघू शकतेस. काही प्रॉब्लेम नाही. फक्त मला काय वाटतं माहिती ना, असं मारामारीचे पिक्चर्स किंवा असे व्हायलेंट काही पिक्चर्स बघू नको. हा, असं छान साऊंड ऑफ म्युझिक सारखे पिक्चर्स बघ. भूताखिताच्या मालिका अवॉइड कर. सुहास, आता मी टीव्हीवर काय बघावं याची शिकवणी घेणार आहेस का? शिकवणी नाही, विनवणी. बाकी तुला हवं ते तू बघू शकतेस. कधीच नाही. काय? मला जे हवं ते या घरात मला कधीच मिळू शकत नाही. गैरसमज आहे तुला. तुला जे हवं ते तुला या घरातच मिळू शकतं. रादर मिळालंय या, तुला खरंच त्याची किंमत काय? कसा माणूस आहेस रे तू? मी इतके वेळा तुला झिडकारलं तरी तुला काही फरक पडत नाही ना? स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट कोळून प्यायलायस का? आणि आज काय झालंय तुला? हा, नेहमी भांडायचं म्हटलं की जोर येतो तुला. मग आज काय झालं? मागे एकदा मुस्कटात मारली होतीस तशी मार ना. कारण तुझ्या एवढ्या मोठ्या आनंदाच्या क्षणात मी मिठाचा खडा टाकलाय ना. दाखवून दे मला तुला माझ्याबद्दल काय वाटतं ते मनातून. मला माहितीये तुझ्या मनाची आता काय अवस्था आहे प्रिया. ग्रहण लागलेला चंद्र हे काही त्याचं खरं रूप नसतं, टेम्पररी रूप असतं. तू आता जे काही बोलतेस वागतेस त्यावरून मी तुला जज नाही करणार आहे. मला माहितीये तू तीच प्रिया आहेस जिने माझ्यावर प्रेम केलं, मी जिच्यावर प्रेम केलं, आणि आता जी माझ्या बाळाची आई होणार आहे. यापुढे बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. माझा स्वाभिमान वगैरे सुद्धा. बघ, तुला हवं ते टीव्हीवर बघ. फक्त आपल्या बाळाची काळजी घे आणि स्वतःची सुद्धा. शी, काय झालं या माणसाला? मी एवढा चिथवते तरी हा कशी सुटू मी या त्रासातून? संजय, मी तिच्या नवऱ्याला कमनशिबी कर्मदरिद्री समजतो. कर्मदरिद्री. मंजिरी सारखी मुलगी आयुष्यात टिकवून ठेवता नाही आली तर
देवाने एक संधी द्यावी. मी अशी वेळ आयुष्यात कधीच येऊ देणार नाही. कधीच नाही. दादा जेवण? भूक नाहीये. अहो संध्याकाळपासून काहीच खाल्लं नाहीये तुम्ही. नको मला. बाकी सगळ्यांचं झालं असेल तर तुम्ही आवरून घ्या. तुम्ही? तू विहंग काय म्हणाला ते विसरलात? तू पण मग अहो दादा नाही, ए दादा. चालेल, हे सोपं आहे. ए दादा. हेच बरं आहे. पण ह्या सगळ्यामध्ये मूळ मुद्दाच राहून गेला आणि तो म्हणजे असा की तुला जेवायचं का नाही? भूक नाही. टेन्शन? थोडस. कामाचं? तुला नाही सांगता येणार मला. स्वप्नीलचं? विहंग पचकला हो ना. अरे एवढं मोठं सिक्रेट पोटात ठेवून तो तरी कसा जगू शकणार आहे? पण मला हे खूप आवडल्या. म्हणजे ते जुन्या सिनेमांमध्ये हिरो वेषांतर करून विलनच्या अड्ड्यात जायचा बघ, तसे सीन्स मला खूप आवडायचे. हो, पण त्या सगळ्या सिनेमांमध्ये हिरोची मिशी शेवटी निघते. पण इथे तो प्रश्नच येत नाही, कारण तुझी मिशी तुझी स्वतःची 100% खरी. स्वप्नील मंजिरीच्या प्रेमात पडलाय. काय? त्याने स्वतः कबूल केलं माझ्या समोर आज. पण मग आता? मंजिरीच्या नेमकं मनात काय चाललंय ते कळायला हवं. नाही नाही, मंजिरी वहिनींच्या मनामध्ये तसलं काही नसेल. तुझ्याशिवाय दुसरा कोणावरही. आधी माझीही अशीच खात्री होती, पण आता नाही दादा, मला नाही वाटत की हे सगळं खरं आहे. मी एक काम करू का? मी बोलू का मंजिरी बहिणींची? म्हणजे नेमकं त्यांच्या मनात काय आहे ते तरी कळेल. तू खरंच हे करू शकशील? हो, त्यात काय एवढं? म्हणजे खरं तर वेषांतर करून जायला मला जास्त आवडलं असतं, पण असो, नेक्स्ट टाइम. मी उद्याच जाते. काय ग, किती वेळा सांगितलं तुला असं भस्कन वाकायचं नाही म्हणून? कंचा खजिना शोधतीस? मी बेसन शोधत होते. बेसन? आणि ते कशा पाहिजे ग? काय माहिती, अचानक बेसनाचे लाडू खावेसे वाटतात. आ, म्हणजे बेसनाच्या लाडवाची डोळे लागले वय का तुला? याला डोहाळे म्हणतात का? नाहीतर काय, लाडू खावेसे वाटतात ना व? म्या शोधती बेसन, तुझा बाहेर. आणि नाही गावलं ना तर मागवून घेते, मस्त खरपूस भाजती आणि लाडू बनवते बघ. कसले लाडू करायचे सासूबाई? अगं हिला बेसनाचे लाडू खायचे डोळे लागले ती. आणि नेत्रे, तुझी सासू बी झाक बनवते हो लाडू. काय कसे आले? आजी, आता नाही वाटत आहेत खावेसे. हं? आता तर म्हणलीस की लाडू हवेत म्हणून. ऍक्च्युली काय झालंय ना आजी, माझे मूड स्विंग्स खूप वाढलेत. एकदा एक वाटतं. आणि मी डॉक्टरांकडे गेले होते ना, त्यांनी सांगितलं असं होतं गरोदरपणात. मी माझ्या खोलीत जाऊन पडते. हा, घरातलं बेसन संपलंय, मागवावं लागेल. ते आलं की करते लाडू. आई नको, आहो तुम्ही नका त्रास घेऊ माझ्यासाठी. खरंच मला नको आहेत लाडू. कोणाला असं नको वाटायला.
की या घरामध्ये मंजिरीचे जे लाड झाले ते तुझे झाले नाहीत म्हणून? आई, एवढ्या एकाच कारणासाठी जर लाडू करणार असाल तर नका करू. मंजिरी वहिनींना त्यांच्या वाटणीचं प्रेम मिळालं आणि मला माझ्या लायकीप्रमाणे वागणूक मिळते. मला नाही वाटत आहे काही त्याच. पण सत्याला वाटतं, आणि माझ्यासाठी सत्याला काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. 1 मिनिट. निर्णय मोठ्या माणसावर सोडायचा. आणि नेत्रे, घरच्या पोटूच्या सुनेला बेसनाचे लाडू खावेसे वाटतात नव, मग बेसनाचे लाडू बनणार. आणि शाले, कुणाला काय वाटतं म्हणून नाही, पण तुझ्या मनाला जेव्हा वाटेल की आपल्या सुनेसाठी काहीतरी बनवायला पाहिजे, तेव्हा तिचं मन भरून कौतिक कर. हं? आता बेसनाचे लाडू म्या बनवणार. नेत्रा, शाले इतके चांगले बनणार नाहीत, पण प्रेमाचा गोडवा असेल बरं त्यात. हा. भांडण करून सुहास पासून मुक्ती मला कधीच मिळणार नाही, कारण भांडण करून जिंकण्याची धमकच नाहीये त्याच्यात. आता माझ्याकडे एकच पर्याय उरतो, गोड गोड बोलून केसानं गळा कापायचा. आणि त्यात तर मी एक्सपर्ट आहेच. सुहास, तुला कळणारही नाही, तुला घोळात घेऊन मी माझ्या पोटात वाढणारं तुझं मूल कधी नाहीसं केलं. आय एम सॉरी. कशाबद्दल? मी गेल्या 2 दिवसात जे काही वेड्यासारखं वागले बोलले त्या सगळ्याबद्दल रिअली सॉरी. मला स्वतःचीच लाज वाटते. आवेगाच्या भरात माहिती नाही मी काय काय बोलले तुला, आणि फक्त तुलाच नाही, आपल्या बाळाला. आणि ते सगळं मावशी समोर. नाही, माझी खरंच लायकीच नाही तुझ्या बरोबर राहायची. प्रिया, रिलॅक्स, नको त्रास करून घेऊस, खरंच. आणि हे बघ, या सगळ्या तुझ्या वागण्यावरनं तू कशी माझी बायको आहेस किंवा तू कशी आई होणार आहेस हे काही सिद्ध होत नाही. खरंच, यु नो, प्रत्येकाच्या मूडचे चढ उतार असतात. प्रत्येक माणूस त्याच्यामधनं जात असतो. नाही, पण मी आपल्या बाळाला कसं काय. मी तुला काय सांगितलं, नको त्रास करून घेऊ. तू विचार करणंच सोडून दे ना, म्हणजे तुला त्रासच होणार नाही. प्रिया, पण तू आणि मी आता परिपूर्ण झालो. आय एम रिअली वेटिंग फॉर दिस चाइल्ड. कारण या जगामध्ये माझ्या रक्ताचा असा एक माणूस असणार आहे, माझा अंश असणारा. कधी एकदा हे 9 महिने संपतायत असं झालंय मला. 9 महिन्याचं सोड, हे 3 महिने तरी संपवत आधी. मला खूप त्रास होतोय माहितीये का. ओ माय बेबी. पण काय करूया, तुझा हा त्रास मी तर नाही ना माझ्या अंगावर घेऊ शकत. तो घेऊ शकत असतो ना तर तोही घेतला असता. पण काळजी करू नको, तुझ्या या प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत आहे. पण सुहास, विदाऊट पे रजा घेण्याचा तुझा निर्णय चुकीचा होता असं नाही वाटत का तुला? आय मीन, आतापासून काही गरज नाहीये त्याची. जाऊ दे ना, ते माझं मी बघीन. तू कशाला या सगळ्याचा विचार करतेयस? मला काय म्हणायचंय, घरातल्या पुरुषांनी घराबाहेर पडून त्याची जी काय घरातल्या पुरुषाची जी काही कर्तव्य आहेत ना ती सगळी मी अगदी व्यवस्थित पार पाडलेली आहेत. आणि म्हणून तर आता एका बाळाची आपल्याला वाट पाहिजे, आणि त्यावेळेला मी तुला अजिबात एकटीला सोडणार नाहीये. प्रत्येक क्षणी मी तुझ्या सोबत असणार आहे.
कसं आहे, स्वप्नीलला जर मंजिरीपासून लांब ठेवायचं असेल तर एकच मार्ग आहे. तो जास्तीत जास्त कामात बिझी कसा राहील हे आपल्याला आधी बघावं लागेल. त्याचं रोजच्या रोज दादाच्या घरी येणं आधी थांबलं पाहिजे. याची कोणी जुनी गर्लफ्रेंड वगैरे? माझ्या माहितीप्रमाणे तसं कोणी नाही. मग ह्याची एखादी वाईट सवय जी आपण हायलाइट करून मंजिरी वहिनींच्या मनात त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण करू शकतो. माझ्या माहितीप्रमाणे त्याला कुठलीच वाईट सवय नाहीये. अरे हा माणूस आहे की रोबो आहे? ही इज द मोस्ट एलिजिबल बॅचलर. सत्यजितराव, तुम्ही काहीच बोलत नाहीये. ऐकतोय तुमचं, आणि हाच विचार करतोय की कसा दुर्गुणांचा पुतळा असलेला सत्यजित सद्गुणांची मूर्ती असलेल्या स्वप्नील समोर जिंकणार तरी कसा. हे ससा आणि कासवाच्या शर्यतीसारखं आहे. मग यामध्ये तू कोण आहेस? ससा की कासव? मी गाढव. आयुष्यात एक गाढवपणा केला, त्याची शिक्षा भोगतोय मी आज.